भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपल्यासोबत मुरदगाव येथील किशोरराव गाडेकर आहे. संत साहित्यांचा सत्संग आवड, दर्शनाची आवड आहे त्यांना, आणि त्या माध्यमातून श्री संत लहानोजी बाबांचा भक्ती मार्ग त्यांना कसा गवसला, जडला, त्या संदर्भात ते सांगणार आहे. दादा जय गुरु. जय लहानोजी बाबा. जय लहान. सर्वात आधी तुमचा संपूर्ण परिचय द्या. माझं नाव किशोर बाबाराव गाडेकर, राहणार मुरदगाव बिरसर आहे. हो. आणि माझ्या गावी लहानोजी महाराजांचे छोटं मंदिर आहे. हो. परमहंस रामकृष्ण मौनी बाबा यांचं सुद्धा मंदिर आहे. बरं. माझे आजोबा यांच्या सेवेत होते. आणि गावामध्ये हरिभाऊ फडणवीस हे त्या मंदिराचे समजा करते होते. बरं. त्या माध्यमातून 10वी नंतर माझा 10वीपर्यंत मी डिग्रीला शिकवतो, पण 10वीपासून माझा संपर्क आला. बरं. तिथे गावामध्ये अत्रे बाबा आणि बिरगुकर दादा सारखे यांचे आणि ते तेजस्वी ओजस्वी असे जे भाषण व्हायचे, हो, ते भाषण ऐकून माणूस ते जुळले, प्रभावित झाले. हां, मंदिरात. आणि सामुदायिक प्रार्थना व्हायची रोज सायंकाळी. हो. ती प्रार्थनामध्ये मग गावातले मुलं जाते, त्याच्यासोबत मी पण जातो. हो. मग ते प्रार्थनेत जाता जाता तो ध्यास जोडला. भक्तीचा मार्ग दादा गावात येत असल्यामुळे लहानोजी महाराजांचा टाकरखेडला येणं चालू झालं आहे. हो. 10वी नंतरच. हो. टाकरखेडला येणं चालू झाल्यानंतर मग तो एक मार्गच गोठून गेला. मला परिस्थिती सर्वसाधारण होती. हो. घरची परिस्थिती आजोबाच्या काळात सुद्धा बरी होती, पण नंतर भासली आमची परिस्थिती. माझ्या वेळेस तर परिस्थिती सर्वसाधारण. बरं. भासलेली परिस्थिती. त्या अवस्थेत मग कष्ट करत जायचे. आणि असे जर मोठ्या भक्तीच्या मार्गात जुळल्यामुळे लहानोजी महाराजांच्या कार्यामध्ये येत गेलो आहे. तो अनुभव एक येत गेला, आणि जे काम करत गेलो त्यात यश मिळत गेलं. असं त्याच्यामुळे यश असं करता करता माझे ITI झाले. नव्हती. हो. तर मग मी रिवाइंडिंगचा मग व्यवसाय सुरू केला. बरं. कुठे? देवळीला? तो कळमला लावला. बरं. कळम तिथे 12 वर्ष व्यवसाय होता. हो. आणि अत्रे महाराजांच्या आश्रमात बेळगावला शांती म्हणतात, ते सारखं येणं जाणं चालू होतं. 98मध्ये मी माझ्या गावामध्ये 7 मुलं, हो, 6 मुलं आणि मी, असे 7 जण आम्ही तिथे 21 दिवसाच्या शिबिरासाठी आलो. तिथे शिबिर केलं. गावातले माझ्यासोबत जेवढे काही मुलं आले होते, हो, ते सर्व मुलं चांगल्या पदावर आहेत. अच्छा. चांगले आहेत. त्यात एक माझा थोडं प्रवीण गाडेकर, तो आता पुण्यामध्ये इंजिनियर आहेत. तिथे पण वर्कशॉप चांगला आहे, कंपनी आहे, त्याच्याकडे 5-7 लेबर आहेत. एक माझा सगळा भाऊ लहान गोविंदा म्हणून, तो नोकरीवर आहे गावला टेक्निक. असं माझ्यासोबत जे काही मुलं होते, त्यातलं ते एंडे म्हणून आहे, तो एक डॉक्टर आहे. त्या गावातला श्रीमंत हो, ते डॉक्टर आहेत, इंजिनियर, त्यांचं मुलगा एक इंजिनियर आहे. असं जे सोबत मुलं आले होते ते सर्वांचं चांगलं आहे. आणि ते लहान बाबांच्या परिवारात आहेत, त्यांची ती सेवा त्यांची नसते. असं. आणि माझं ध्यास तिथे असल्यामुळे, आणि मी त्याच्यानंतर मला दुकान सांभाळता नोकरीची समजा जागा निघाल्या, फॉर्म भरला, त्यात नोकरी लागली. कुठे? सगळ्यात पहिली अपॉइंटमेंट कुठली आहे तुमची? माझी सगळ्यात पहिली अपॉइंटमेंट कोल्हापूर, नाही सांगलीला. सांगलीची. बरं. तिथे 8 वर्ष. कोणत्या पदावर लागले तुम्ही रुजू झाले? टेक्निशियन. बरं. म्हणजे इलेक्ट्रिक डिपार्टमेंट. बरं. त्यानंतर परत 3 वर्षानंतर ऑपरेटरच्या जागा निघाली. हो. मग तिथे ऑपरेटर लागले. बरं. ही गोष्ट मी टेक्निशियन असताना दरवर्षी तिथून यायचं. आल्यानंतर मग टाकरखेडला घरी आलो, दर्शन केल्याशिवाय जायचं. टाकरखेडला आलो. टाकरखेडचं दर्शन घेतल्यानंतर मनोहर महाराजकडे. हो. मनोहर महाराज गेले तर ते मला नाही बोलले, पण ते बाजूचा माणूस होता त्यांना म्हणजे, अरे म्हणे ह्या पोराला नोकरी लागते. हां. आता त्यांना बोलण्याचं काही आपली हिंमत झाली. हो. तिथून आल्यानंतर तळेगावला आले. तळेगावला गेल्यानंतर अत्रबाबा दर्शन घेतल्यावर अत्रबाबा म्हणजे, आता तुला म्हणजे याच्यापेक्षा चांगली नोकरी. मी सहज विचारलं, बघा कधी लागल म्हटलं, तर 2 वर्ष. तेव्हाच मला नोकरी होती, म्हणजे वायरमनची. हो. आता वायरमनची नोकरी म्हटल्यानंतर स्पष्ट आहे, हो, त्रासदायक नोकरी. त्यानंतर मग सहज असं जागा निघाला, फॉर्म भरला डिपार्टमेंटसाठी. त्यात ऑपरेटरची नोकरी 2 वर्षानंतर मग बरोबर 2 वर्ष लागले ते. अच्छा. तिथे आजोबांच्या संतांचे शब्द खरे झाले. आणि त्यांची कृपाच आहे ते माझं. हो. मी रोज ध्यान प्रार्थना करायचं. आणि एकदा असं बाबांनी विचारलं, म्हटलं आता मी
ध्यानही करतो, प्रार्थना करतो, हे सगळं चालू असतं. तर आपण कसं काय मग आता उदाहरण काही नाही, न चुकल असं वागायचं, न चुकल असं वागायचं आणि खरं बोलायचं. आणि ध्यान राहताना कधी सोडायचं नाही. ध्यान राहताना ते तुमच्या आयुष्यात जर दिले तर तुमच्या आयुष्यात एकट्याच्या तर मग त्यात सगळं दडलेलं आहे. त्याच्यामुळे ध्यान करायचं आणि हा शुभ संदेश तुम्हाला दिला अत्रे बाबांनी. अच्छा. तर दादा आज तुम्ही सद्गुरू आडकोजी बाबांची आज 204वी जयंती व 104वी पुण्यतिथी महोत्सव मोठ्या थाटात तिथे उत्सव संपन्न होत आहे. या पर्वावर श्री संत लहानोजी बाबा सद्गुरू अत्रे बाबा यांचे जे काही अनुभव तुमच्या जीवनात आले आणि ते सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु, जय लहानोजी बाबा. श्री संत लहानोजी महाराज की जय.